हॅलो वनिकर्स. गौरक्षणमध्ये 37 बैल आणण्यात आलेले आहे, ज्यामध्ये 3 बैल दगावली आहे व या बैलांना अत्यंत निर्दयतेने कोंबून हैदराबाद इथे नेल्या जात होतं, अशी माहिती बजरंग दल व विश्व हिंदू परिषदच्या कार्यकर्त्यांना मिळाली. तर काय होता तो थरार, कशा प्रकारे त्यांनी बैलाची सुटका केली, आपण जाणून घेऊया. विशाल भाऊ, पूर्ण घटनाक्रम सांगा आणि ही बैल तुम्हाला कशी मिळाली आणि तुमच्याकडे काय माहिती होती. येणाऱ्या काळामध्ये बकरी ईद आहे आणि दरवर्षी 1 महिन्या पहिले बकरी ईदच्या त्या सणाला धरून काही धर्मविरोधी लोक हैदराबाद, आदिलाबाद, निर्मल, कडप्पा या क्षेत्रामध्ये गौवंशाची तस्करी होते. आम्हाला गेल्या 15 दिवसा पहिले एक अशी टीप मिळाली की येणाऱ्या 8 ते 10 दिवसामध्ये तुमच्या क्षेत्रातून 8 ते 15 10 ते 15 नाही, 8 ते 15 कंटेनर, जे एका कंटेनरमध्ये 40, 50, 45, 37, 38 असे गौवंश भरून हैदराबादकडे नेण्यात येणार आहे. आणि त्यांनी 7 नंबर हायवे सोडून ज्यावेळेस विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, हिंगणघाट, जिल्हा वर्धा यांनी सुद्धा तो रोड पॅक केलेला आहे, तिथून सुद्धा तस्करी बंद केलेली आहे. खैरी वडकी या मार्गे सुद्धा बंद झालेली आहे. मग मार्ग कोणता? तर वणी, नागपूर ते जाम, जाम ते वणी, जाम ते वरोरा, वरोरा ते वणी आणि वणी ते मारेगाव, मारेगाव ते सरळ पांढरकवडा मार्गे 7 नंबर हायवे पकडायचा. ही पूर्ण टीप आमच्यापर्यंत आपण पोहोचली. त्यावेळेस आम्ही बैठक घेऊन सर्व कार्यकर्त्यांनी विचार केला की या काळामध्ये आपल्या वनीकरत जनतेस अजून माहिती नाही की तस्करीचा माल आपल्या इथून गेल्या 5-7 वर्षातून बंद केलं होतं. हे सर्व अजून चालू होणार आहे. हे तेव्हा कार्यकर्त्यांना माहीत झालं. तेव्हा जिल्हा संयोजक म्हणून सुमितजी होते आणि संपूर्ण कार्यकर्ते होते, शिवप्रतिष्ठानचे अमरजी होते. या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन एक नियोजन बनवलं की रोज संध्याकाळी वनी विभागातील पूर्ण पोलीस अधिकारी यांच्या संपर्कात राहून ही कारवाई करायची. जसे आम्हाला माहीत पडले पहिल्यांदा की तुमच्या क्षेत्रामधून ट्रक जाणार आहे आणि कंटेनर भरलेला आहे, तशी पहिली कारवाई केली आम्ही. वनीतून तो खैरी वडकीला ट्रक पकडला. त्याच्यात 2 दिवस जात नाही तर त्याच्यानंतर आम्ही दुसरा ट्रक काल वनीत आलेला, तो ट्रक वापस कुठे गेला? वरोरा क्षेत्रात वापस गेला. त्याला वरोऱ्याच्या टोल नाक्यावर पकडून तिथे कारवाई झाली. तिसरा ट्रक आज वनीमध्ये आला. रात्री 10:30-11च्या सुमारास तो वनीत प्रवेश झाला आणि जसा त्याचा प्रवेश झाला तशी माहिती मिळते, त्याच्या मागे पूर्ण कार्यकर्ते आणि पोलीसवाले लागले. त्यांनी वनी पोलीसवाल्यांना चकमा देऊन तो लाल पुलियावर जाऊन रिटर्न आला आणि तो सरळ शिरपूर मार्गाने लागला. तेव्हा शिरपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार व त्यांचे पूर्ण पोलीस अधिकारी पूर्ण चौकन्ना होते. त्यांनी पूर्ण फिल्डिंग लावून या कारवाईमध्ये आम्हाला संपूर्ण मदत केली आणि हा कंटेनर पकडला. आता या बाबीमध्ये एक लक्षात येऊन राहिलं की इतके जनावर कोंबून नेतात की 38-37 गौवंशाच्या मागे 3 जनावर दगावले, ज्याची किंमत लगभग आजच्या हिशोबाने 1.5 लाख रुपये. आणि विचार करा, इतके कोंबलेले जनावर बाकायदा इथून नेल्या जातात आणि तिथं नेल्यानंतर हे मेले जनावर बी फेकले नाही जात, यांना सुद्धा कापले जातात, यांचा सुद्धा मांस विकलं जातं. मग याच्यावरून लक्षात करा की कास्तकारांना डोळ्यात तिखट घालून हे जनावर कास्तकाराकडून नाही का हे सर्व तस्कर लोक खरेदी करतात. वरोरा बाजार, समुद्रपूर बाजार, कामठी, त्यानंतर आता नवीन एक सराई चालू झालेली आहे आपला ह्या इथला बाजार सांगाडी बाजार, जो मुकुडबन ते पाटण क्षेत्रामध्ये येतो. सांगाडी बाजार हा सर्वात मोठा तस्करांचा अड्डा आहे. साऊथ मधून सर्वात मोठी तस्करी जर होत तर सांगाडी बाजारामध्ये बैल न्यायचे, डबल किमतीने विकायचे आणि ते पूर्ण घेतात कोण? तर कास्तकाराच्या नावावर तस्कर लोक. आणि हा पूर्ण आंध्रात माल जातो. महाराष्ट्रात एकही बैल विकल्या जात नाही, कोणताच कास्तकार तिथं विकत घेत नाही. सांगाडी बाजार हा फक्त नावासाठी बनवलेला आहे. आंध्र की तेलंगणा? तेलंगणाच्या बॉर्डरवर जो सांगाडी बाजार आहे, जो महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या बॉर्डर आहे, जो दुर्ब्याच्या बाजूला ते गाव आहे नदीच्या तीरावर, आणि त्या नदीतून पास होतात पूर्ण जनावर. आम्ही याच्या पहिले सुद्धा वरोऱ्याच्या 10 गाड्याची कारवाई केली आहे. त्याच्यात मध्ये सुद्धा ते लोक म्हणतात आम्ही कास्तकार आहोत, पण आमच्याकडे रेकॉर्डिंग आहे तिथल्या दलालांची
कास्तकारांना 1000 रुपये, सातबारा आणणाऱ्या कास्तकारांना 2000 रुपये, ड्रायव्हरला 5000 रुपये गाडीचे आणि त्यांचा खाना खर्च मिळून 10,000 रुपये त्यांना मिळते. वरोरा ते सांगाडी बाजार इथपर्यंत ती तस्करी करायची. आणि बदनाम कोण होतोय आपल्या विधानसभेमध्ये? वनी क्षेत्रामधला कास्तकार. जो वनी क्षेत्रातला कास्तकाराला आवश्यकता आहे, बैल पलटी करायची आहे, अल्टी करायची आहे, त्या बैलांचा किंवा नवीन बैल घ्यायचे आहे, त्याला घरपर्यंत न्यायचं आहे. हा सण माहिती आहे का? याच्यात जो त्रास होतो तो आपल्या इथल्या कास्तकारांना होतो. आणि काम कोण करतायत? तिथले दलाल. ही कारवाई आता कुठपर्यंत सुरू राहणार आहे? फक्त त्या सणापर्यंत की आता नाही. अखंड ही कारवाई सुरू राहील? ही कारवाई जोपर्यंत विश्व हिंदू परिषद बजरंग दल आहे, एक एक कार्यकर्ता रक्ताचं पाणी करून हे काम करतोय. आम्ही आमचा कोणत्या धर्मासोबत विरोध नाही, आमचा कोणत्या जातीपातीसोबत विरोध नाही. आमचं एकच आहे. आज तुम्ही सांगा, एका गावात 40 गायी दाखवा, आम्ही 10,000 रुपये बक्षीस देतो. एका गावात 40 गायी. एका गावात जर 40 गायी राहिल्या तर जन्माची प्रक्रिया जर बघितली तर 20 गायी दूध देतात, 20 वांजुट्या राहतात. मग मला सांगा, एखाद्या गावामध्ये एखाद्या मुलाची आई मरण पावली, त्याला दूध कुठून पाजणार आहे तुम्ही? म्हशीचं दूध पाजान? अरे गायीशिवाय दुसरा इलाज नाही आहे आईच्या नंतर. मग आज गाय वाचणार नाही, बैल वाचणार नाही, तर उद्या आज सांगतो डिझेल पेट्रोल सर्व वर्ल्ड वॉर मध्ये डिझेल पेट्रोल खतम होत आहे, तुमचे ट्रॅक्टर बंद पडा, तुम्ही शेती कशी करा? बैल नाही वाचणार तर शेती कशी करा? काय इलाज आहे तुमच्यापाशी? बैल विकणारे सुद्धा आपलेच लोक असतात, जास्तीत जास्त हिंदू समाजाचेच लोक असतात. यावर तुम्ही काय बोलाल? आम्ही तेच सांगतोय 10 वेळा की आता आम्ही आजपर्यंत दुसऱ्यावर बोट उचलत होतो, पण आता आपले लोकच हे काम करायला लागले. तरी मी सत्कर्त करून आणि आव्हान करतोय आणि इंटिमेशन देतोय, जर मला या कारवाईमध्ये एक हिंदू जरी सूट दिसला ना तरी मी त्याला सोडणार नाही. कायदेविषयक कारवाई करून त्याच्यावर कठोर कारवाई करील. आणि पोलिसांचा पाठबळ तुम्हाला कशा प्रकारे लाभत आहे? वणी असो, शिरपूर असो, मुकुटबन असो, मारेगाव ठाण्यात असो. माझी डीवायएसपी साहेबांसोबत मीटिंग झाली आहे. क्राईम मीटिंग मध्ये मी त्यांच्यासोबत होतो, पूर्ण ठाणेदार तिथे होते. त्यांनी सांगितलं आम्हाला, तुम्ही आम्हाला अर्ध्या रात्री फोन करा, आम्ही अर्ध्या रात्री. आणि हे खरंच आहे, गेल्या वर्षभरामध्ये मला प्रत्येक वेळ जेव्हा मदत लागली पोलीसवाले 10 मिनिटात हजर होतात. या कारवाया ज्या होतात या आमच्याचकडून नाही, प्रशासकीय अधिकाऱ्याशिवाय कारवाई होऊच शकत नाही. तुम्ही कायदा आपल्या हातात घेता का, अशी काही तक्रार आहे? नाही, कायदा आम्ही सुव्यवस्था कधीच हातात घेत नाही. आमचं काम आहे गाडी अडवणे. आम्ही त्या ड्रायव्हरला गाडी अडवतो, त्याला विचारपूस करतो, त्याला सक्त तसं ठेवतो. आता आजच्या कारवाईमध्ये तो चालू गाडी ब्रेक मारून गाडी थांबवली आणि तो इतका पळाला की तो कमीत कमी रोडवर 10-12 वेळा पडला. तो स्वतः त्या सिमेंटच्या रोडवर पडून फुटफाट होऊन गेला. आखरी पोलीसवाल्यांना त्याला उचलून भरती करावं लागलं. सध्या कुठे आहे तो? तो आता हॉस्पिटलला येतो. आमचा कार्यकर्ता कोणाला दमदाटी करत नाही, मारत नाही, काही नाही. एक पण विषय कसा आहे माहिती आहे का? आज आपल्या हिंदू लोकांना समोर करून आमच्यावर वार करण्याचा प्रयत्न करत आहे. आज आमच्या कार्यकर्त्याला रोज धमक्या येतात. रोज 3 दिवस झाले मला सुद्धा वरोरा बाजारमधून धमक्या आलेल्या आहे. मला रोज धमक्या येतात. माझे जेवढे कार्यकर्ते आहे, प्रत्येक कार्यकर्ता, आमची प्रत्येक माहिती आहे त्यांना. आमच्या काय धमक्या देतात ते तुम्हाला? तुम्ही रोडवर या, आम्ही तुम्हाला जीवाशी मारू, तुम्हाला खतम करू, तुम्हाला कापू, तुम्ही किती आहे बजरंग दलवाले तुम्हाला पाहून घेऊ. आम्ही या धमक्यांना भेट नाही. तुम्ही तक्रार केली आहे याबाबत? याबाबत मी पोलीस स्टेशनला बाकायदा आम्ही रिपोर्ट दिलेले आहे, तक्रारी दिलेल्या आहे की विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या कार्यकर्त्याला जीवाला धोका आहे. आम्ही गौवंश कतलीपासून जाण्यापासून रोखत आहोत आणि याची पूर्ण माहिती की ही तस्करी या रोडनं होणार आहे, ही बी माहिती आम्ही प्रशासनाला पहिले दिली आहे की या नंबरच्या गाड्या येऊन राहिलेल्या आहे, अशी अशी माहिती आहे, तुम्ही रोज नाकाबंदी लावा. आम्हाला ज्या वेळेस प्रशासनाला सुद्धा आम्ही काही वेळेस गाड्या पकडत होता, प्रशासनाचा बी जीवाच्या उरावर येत आहे. कारण की गाडी पकडणे लहानचं काम नाही. गाडी पकडायला गेलं तर आमच्या बी जीवाला धोका आहे. आमचा बी उद्या गाडीच्या काहीच्यावर आमचा बी कार्यक्रम होऊन जाईल. प्रशासनाचे बी लोक 10 फूट दूर ठेवतो आम्ही, कारण की या कारवाईमध्ये त्यांच्या बी जीवाला धोका आहे. भीती नाही? भीतीचा प्रश्नच येत नाही ना. तुम्ही गौवंशासाठी काम करता, भीती कसली बाळगायची? तुम्ही आज जर बिले तुम्ही प्रत्येक गोष्टीला भ्यान. तुम्ही कोणाचं मन दुखवत नाही, कोणाचं नुकसान करत नाही, एका गौवंशाचा जीव वाचवताय. आपल्या याच्या हिंदू धर्मात शास्त्राप्रमाणे एक गाय वाचली तर एका परिवाराच्या 3 पिढीचा उद्धार होतो. हे शास्त्रिक आहे. ठीक आहे, आपण कलियुगात जगतोय, हे विषय वेगळा आहे की कलियुगामध्ये हे सर्व होणार. पण तुमच्या घरात जर कोणी घुसताय तर तुम्ही त्याला घरात घुसू द्यान का? तुमच्या घरामध्ये कोणाला तुमच्या आई बहिणी कोणी तुम्ही उचलून देणार नाही ना. मग तेव्हा ते गाय माय आहे. विश्व हिंदू परिषद बजरंग दल देव देश धर्मासाठी मठासाठी काम करतोय आणि त्याच्यामध्ये आमचा महत्वाचा गाय आणि माय या 2 गोष्टीसाठी आम्ही 12 महिने जगतोय आणि जगत राहणार आहोत.
तर हे आहेत विशाल भाऊ दूधबडे, विश्व हिंदू परिषद आणि बजरंगदलच्या संयोजक, आणि त्यांच्या माध्यमातून हे सगळी मंडळी आता गौवंश वाचवण्यासाठी कार्य करत आहेत. स्वतःचा जीव धोक्यात घालून करत आहेत. पोलिसांचं, प्रशासनाचं पाठबळ यांना मिळत आहे.